नमस्कार मंडळी, नोकऱ्या न्याय केंद्र येऊरची आपले स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्यामार्फत या ठिकाणी गट ड सर्वाधिक सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता हे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, जास्तीत जास्त शेअर करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्यामार्फत ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहेत. यामध्ये खाली आल्यानंतर तुमच्या ठिकाणी क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी TCSद्वारे तुमची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा असल्यास यामध्ये तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरत असल्यास न्यू रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्मवरती तुम्हाला पहिले नाव, जे काही पहिले नाव आहेत या ठिकाणी SSC मार्कप्रमाणे जे नाव आहे ते टाका. उमेदवाराचे मधले नाव आणि आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर मदर नेम जे काही असल्यास मदर नेम टाका. त्याचबरोबर फादर नेमसुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर तुमचं नावामध्ये बदल आहे का असल्यास करा. जे नावामध्ये बदल आहेत तुम्हाला जे नाव टाकायचे. त्याचबरोबर तुमची जी बर्थ डेट आहे त्या ठिकाणी बर्थ डेट सिलेक्ट करा, जेणेकरून वैध बर्थ डेट तुमच्या ठिकाणी असावी आहे. त्याचबरोबर तुमची बर्थ डेट झाल्यानंतर तुमचे एज येणार आहेत. या ठिकाणी जेंडर मेल फिमेल जे काही असलं ते सिलेक्ट करा. त्यामध्ये मोबाईल नंबर टाका. कन्फर्म मोबाईल नंबर तोच टाकायचा आहे. त्याचबरोबर एक मेल ID टाका आणि कन्फर्म मेल ID तुम्हाला ठिकाणी टाकायचे आहेत. यामध्ये एक एक्झाम सेंटर टाका, जे की 3 एक्झाम सेंटरपैकी तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर हवं आहे तुम्हाला ठिकाणी टाका. पहिले एक्झाम सेंटर, त्याचबरोबर दुसरे एक्झाम सेंटर आणि तिसरे एक्झाम सेंटर, अशी 3 एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला नोट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायची आहे. यामध्ये जनरेट OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर खाली कॅप्चा आहे तो टाकायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक मोबाईल नंबर आणि मेल ID वरती असे 2 OTP तुम्हाला येणार आहेत, जे की 2 OTP आहेत. या ठिकाणी 2 OTP व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ईमेल ID वरती जो OTP येतात तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचं आय ॲग्री या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी खाली कॅप्चा आहे तो खाली कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी प्रिव्ह्यू हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसणार आहेत. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे उजव्या साईडला जे ॲरो असतात त्यामध्ये पूर्ण सगळे बॉक्स तुम्हाला टिक करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती पाहत असताना उजव्या साईडला सगळ्या टिका तुम्हाला करायच्या आहेत. जर काही चेंज असले तर आत्ताच तुम्ही चेंज करू शकता. यानंतर तुमच्या ठिकाणी फायनल सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे अशा स्वरूपात इकडे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ठिकाणी मोबाईल आणि मेल ID वरती येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पर्सनल डिटेल अशी येणार आहेत. यामध्ये तुमचं ह्या ऑप्शन आहेत पोस्ट सिलेक्शन. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लाय ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 2 पोस्ट असतात, त्यामुळं दोन्ही या ठिकाणी तुम्ही एकाच लॉग इनवर तुम्ही 2 फॉर्म भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट तुम्हाला करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट डिटेलमध्ये यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी ही ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी संपूर्ण वाचायची आहेत, ती करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करणार असाल, स्पेशली जी पोस्ट असतात त्यानुसार तुम्हाला जी पोस्ट आहेत त्या पोस्टनुसार तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्याचा फोटो पाहू शकतात. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे पोस्टसाठी सेपरेट फॉर्म भरायचा आहेत हे या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. उदाहरणार्थ हा फॉर्म एक डेमो फॉर्म आहे. यामध्ये मी पिऊनसाठी तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहोत. यामध्ये पिऊनसाठी फॉर्म आला, पिऊनचा नंबर वगैरे सगळं आलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी मॅरिड स्टेटस, अनमॅरिड, मॅरिड, डिवॉर्स जे काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर 28 मार्च 2006 नंतर जन्मलेली संख्या असल्यास येस करा, नसल्यास नो करायचे आहे. त्याचबरोबर तुमची लग्नाची जन्मतारीख तुम्हाला टाका, मॅरिड असेल तर टाका, नसेल तर तसं सोडून द्या. त्याचबरोबर डोमासेलमध्ये नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. त्याचबरोबर डोमासेलचा वैध नंबर आहे का, महाराष्ट्रातील डोमासेल आहे का असल्यास येस करा. कोणी दिलं ते ठिकाणी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर काय तारीख आहे का, तारीख ही ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. जी काही वैध तारीख आहे डोमासेलची ते ठिकाणी वैध तारीख टाकायची आहे. त्याचबरोबर त्याचा नंबरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी जी कास्ट आहेत ते कास्ट हे सिलेक्ट करा. उदाहरणार्थ ओपन, OBC, SC, ST, VGNT जी कास्ट असतात ते सिलेक्ट करा. उदाहरणार्थ ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा, SC असेल तर SC सिलेक्ट करा. यामध्ये तुमचा कास्ट तारीख वगैरे संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे. जर ACBC असेल तर ACBC सिलेक्ट करा. ज्या काही कास्ट असतात त्यांना नॉन क्रिमिनल लागतं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कास्टचे डिटेल्स आणि नॉन क्रिमिनलचे डिटेल्ससुद्धा
टाकायचे आहेत. त्याचबरोबर एक डिसेबिलिटी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत आणि तुम्हाला एक डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. एक आयडेंटिटी पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आय डी, पासपोर्ट आणि बँक पासबुक ह्यातलं एक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करा. जे काय असलं ते सिलेक्ट करा. त्याचं नंबर आणि तुमचं नाव टाकून या ठिकाणी सेव्ह या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुमची पहिली स्टेप या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे ॲडिशनल डिटेल असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला आर यू सन ऑफ डॉटर सुसाईड म्हणजे आत्महत्याग्रस्त पालकांचे मुलगा मुलगी आहात असल्यास येस करा. त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही केंद्र किंवा राज्य शासनाचे कर्मचारी आहे का असल्यास येस करा. नसल्यास नो करायचे आहे. त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्तांमध्ये आरक्षण येणार असेल असल्यास येस करा. त्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर भूकंपग्रस्ताचं आरक्षण येणार असल्यास येस करा. त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. नसल्याला नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पार्ट टाईम एम्प्लॉई असल्यास येस करा आणि त्याचा तपशील तुम्हाला जो काय आहे तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी नसल्यास नो करा. एक सर्व्हिसमॅनमध्ये आहे का जे आरक्षण येणार असेल तर येस करा. त्याचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. नसल्यास तुम्हाला नो करायचे. त्याबरोबर स्पोर्ट्स पर्सन खेळाडू आहे का येस करा आणि खेळाडू येस केल्यानंतर तुमच्या ठिकाणी स्टेज कोणती होती खेळायची ते सिलेक्ट करा. टुर्नामेंट कोणती ती सिलेक्ट करा. स्पोर्ट्सचं नाव सिलेक्ट करा. त्याचबरोबर टुर्नामेंटचं संपूर्ण नाव, फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज कोणती होती, प्रमाणपत्र जाहीर करणाऱ्याचं नाव, दिनांक आणि सिरियल नंबर टाकायचे. नसल्यास नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हँडिकॅपमध्ये अप्लाय करणार असाल तर येस करा. हँडिकॅपचा प्रकार किती टक्के आहे तो टाईप्स लिहायचा आहे आणि तुम्हाला व्हीलचेअरचा आधार घ्यायचा आहे का असल्यास येस करा. नसल्यास नो करा. किंवा हँडिकॅपमध्ये आरक्षण येणार नसले तर नो संपूर्ण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही माजी स्वातंत्र्य सैनिक आहात का असल्यास येस करा. त्याचा तपशील बाहेर नसल्यास नो करू शकता. तुम्ही या ठिकाणी ऑर्फन आहात का अनाथ असल्यास येस करा. अनाथाचा प्रकार निवडा. डिटेल्स तुम्हाला टाका. नसल्यास तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी इतर तपशीलमध्ये तुमच्या कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का किंवा तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये या ठिकाणी चिटिंग करताना किंवा कॉपी करताना किंवा ब्लॅक लिस्टमध्ये तुम्हाला टाकलं आहे का असल्यास येस करा. आणि नसल्यास नो करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टमध्ये पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाका. त्यानंतर तुमच्या या सेकंडमध्ये सुद्धा ॲड्रेस टाका. थर्डमध्ये कंट्री टाका. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे ते स्टेटचा तुमचा जो ॲड्रेस आहे तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. त्याचबरोबर गावाचं नाव सिलेक्ट करून पिनकोड टाकून सेम परमनंट ॲड्रेसवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो पुढची स्टेप आहे या ठिकाणी क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी पात्र वैद्यकीय डॉक्युमेंट्स असतात ते या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत. यामध्ये मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर येस करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी 10वीचे मार्क्स फक्त भरायचे आहेत. यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. स्कूल नेम जे काय असले ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर पासिंगचा पर्सेंटेज CGPA जो काही फॉर्मॅट असेल तो सिलेक्ट करा. एकूण गुण, प्राप्त गुण आणि तुम्हाला पासिंग तारीख टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी फायनल आणि डॉक्युमेंट आणि पेमेंटसुद्धा असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. जो की नजीकच्या काळातील फोटो ऑप्शन अपलोड करायचा आहे. यामध्ये मी क्लिक हिअर ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो फक्त फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटोची साईजसुद्धा तुमची देण्यात आलेली आहे. यामध्ये सध्या तरी या ठिकाणी लाईव्ह फोटो या ठिकाणी चालू शकत नाही किंवा या ठिकाणी तुमचा ऑप्शनसुद्धा आलेला नाही. यामध्ये फक्त स्कॅन केलेला फोटोसुद्धा चालू शकतो. त्याचबरोबर सहीसुद्धा अपलोड करायचा आहे. SSC मार्कशीट किंवा प्रमाणपत्र, त्याचबरोबर डोमासाईल आणि पॅन कार्ड. आणि जर नसेल तर इतर आरक्षण असेल म्हणजे खेळाडू, प्रकल्पग्रस्त जी काय असेल त्यानुसार संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुमच्याकडे फी असणार आहेत. ओपनची फी 1000, कास्टची फी या ठिकाणी 900 रुपये असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला सगळ्या ॲग्री या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून प्रिव्ह्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे फॉर्म या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा संपूर्ण फॉर्म तुम्ही चेकआउट करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही फॉर्म या ठिकाणी पाहू शकतात. आत्ताच या ठिकाणी तुम्हाला जे काही करेक्शन असेल ते तुम्हाला आत्ताच ते करेक्शन वगैरे संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला आत्ताच करायचे आहेत. नंतर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी कोणतंही करेक्शन होणार नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी पेमेंट असणार आहे ते ठिकाणी पेमेंटला डायरेक्ट रिडायरेक्ट होणार आहेत. यामध्ये पेमेंट गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करा आणि स्कॅनरद्वारे सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. आणि पेमेंट झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी प्रिंट जी आहे ती या ठिकाणी प्रिंट निघणार आहे. ओके, तर मी तो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वैदेशिक शिक्षण महामंडळ आणि GMC नांदेडचा फॉर्म भरू शकता. मी तर व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.